तर आज दुपारच्या वेळेस इतका जास्त पाऊस झाला ना, काय सांगूच नका. त्यानंतर इकडं चहा वगैरे पिऊन घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आज ना बेसन बनवायचं होतं, त्यासाठी इकडं सगळी तयारी करून घेतली आणि छानपैकी त्याला फोडणी मारली. इकडं सगळं परतवून घेतलं तेलामध्ये छानपैकी आणि हळद मीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि ते सुद्धा छान लाल होईपर्यंत परतून घेतलं. बेसन थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकलं आणि छानपैकी असं बेसन करून घेतलं. तुम्ही बेसन कसं बनवता ना, मला हे नक्की कमेंट करून सांगा. आमच्या पंढरपूरमध्ये तर ना झुणका भाकरी खूप जास्त फेमस आहे. त्यानंतर एक पेरू बघा, आमच्या घरचेच पेरू आहेत बरं का. त्याच्यानंतर इकडं दुपारच्या वेळेस ना आम्ही फिरायला गेलो होतो. ही घरापासली तुळस आहे आणि ह्या तुळशीपाशी ना खूप छान छान अशी झाडं आहेत. आवळ्याचं वगैरे आहे, तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते. त्यानंतर इकडे फिरलो वगैरे आम्ही, काय नाही रस्त्यावरूनच फिरत होतो. पावसामुळे ना खूप छान असं वातावरण झालं होतं. त्यानंतर फिरलो आणि घरी यायला निघालो. ही नंदबाईची मुलगी आहे बघा, किती छान असते ना, हिला फिरायला खूप जास्त आवडतं. घरी आलो